जिकडे तिकडे फळ, खूप सारे फळ. हा. अरे वा, हे फळं खाण्यात किती मजा येईल ना. हे सगळे फळं पाहून तर माझ्या तोंडात पाणीच सुटलंय. खारुताई, तू तर नशीबवानच आहेस ना, की इतके सुंदर फळं तुला खायला मिळतात. किती चविष्ट असतील ना ते. ए खारुताई, थोडे फळं मला इकडे खाली देशील का? हे सगळे फळं ससा नाही खाऊ शकत. हाच जंगलाचा कायदा आहे. तू फक्त इतकं बघ की जंगलात कुठे गाजर मिळतंय का. अरे खारुताई, एकही फळ तू मला दिलं नाहीस ना. मला मिळेलच ग फळ, पण आता तू मागितल्यावर मी नाही देणार तुला. काहीही करून हे फळ मला हवंय. याची चव घ्यायची आहे. बंदर दादा, मला पण थोडे फळ देशील का? मला फळं खूप आवडतात. तुला पण फळं खायला आवडतात का? चांगली गोष्ट आहे. पण मग तू स्वतः झाडावर चढ आणि मग फळ खा. अरे शश्या दादा, तू तर खूप तंदुरुस्त आहे ना, मग कशाला मागतोय? झाडावर चढून तोडून खाऊन घे. चांगला धावणारा आहेस ना, मग धावूनच चढून बघ ना झाडावर. सगळे फळं खातात, फक्त मीच फळं नाही खाऊ शकत. मागितल्यावर कोणी मला देत पण नाही. मला झाडावरची फळं खायचीच आहेत, नाहीतर आता लालसामुळे मरूनच जाईन. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी झाडावर चढूनच बघतो. वरती पोचून फळं खाऊ शकेन ना. अरे ते बघा तिकडे. अरे तिकडे बघ. झाडावर चढणारा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तो तर आमचा सश्या दादा आहे ना. झाडावर चढणारा ससा झाडावरून पडला. कसा पडला? उलटून पडला. अरे ते बंदर तर मला चिडवतात. पडल्यावर चिडवणं. फळं मिळवण्याचे सगळे रस्ते बंद झाले. आता काय करू मी? सस्याला काहीही करून झाडावरून फळ खायची इच्छा होती. त्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो खूप उदास होता. तो निराश होऊन जंगलाच्या एका खडकावर दुःखी होऊन बसला होता. बऱ्याच वेळाने त्या रस्त्यावरून एक संन्यासी आले. बेटा, तू असा दुःखी होऊन का बसलाय? साधू महाराज, मला ना या झाडावरचे फळं खायची खूप इच्छा आहे, पण मी नाही करू शकत आहे. तर हे तुझं दुःख आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक मंत्र तुला सांगतो. ते 3दा म्हटल्यावर कोणत्याही झाडाचे फळ खालती पडतील. साधू महाराज, तो कोणता मंत्र आहे? दम दमादम, दम दमादम, दम दमादम खाली ये, असं 3दा म्हणायचंय. हे झाडाच्या खालती उभं राहूनच म्हणशील. साधू महाराज, मी तुमचे कसे आभार मानू? मंगलम भवंतु. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. हा हा हा, ये.
किती गोड आहे. मस्तच. मी किती नशीबवान आहे की मला एवढे गोड फळं खायला मिळतात आहेत. खूप नशीबवान. आता त्या झाडावरचे काही फळं खाईल. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. झाडावरून मला खालती कोणी पाडलंय? हं? तो तू आहे का, बदमाश ससा? तूच मला खालती पाडलंस ना. तुला मी आता नाही सोडणार. बाप रे, मला नको मारू. मी सगळं सांगतो तुला. काय झालं होतं लवकर सांग. लवकर, नाहीतर मी तुला. ऐक, मी एका साधू महाराजांनी सांगितलेला मंत्र म्हणून फळं पाडले होते आणि त्याबरोबर झाडावर बसलेला तू सुद्धा खाली पडला. मी तुला नाही पाडलं. संन्यासीने तुला एक मंत्र सांगितला? हा. मग तर तो मंत्र मलाही ऐकवू, नाहीतर मी तुला संपवून मला टाकेन. नको मारूस. ऐक, मी तुला तो मंत्र आत्ता सांगतो. असं सरळ सरळ बोल, नाहीतर तू जिवंत नाही वाचणार. ह्याला मंत्र सांगितल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. ह्याला काहीही करून दूर करायचंय, नाहीतर हा माझ्याकरता संकट ठरू शकतो. ह्याला पळवायला एक उपाय करूया. मी तुला माझा मंत्र सांगून देतो, पण मी जे झाड सांगेल त्याच झाडाखाली उभं राहून मंत्र म्हटल्यावर तू फळं पाडू शकशील. ठीक आहे, ते सगळं मान्य आहे. तू मला मंत्र ऐकव. ठीक आहे, मग तू तयार आहेस? कानांनी नीट ऐकू शकतो ना? दमदमादम 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 खालती ये. ते बघ, त्या झाडाखाली उभं राहून तू हे मंत्र म्हण. सगळे फळं खालती पडून जातील. माझ्या मंत्र म्हणण्याच्या वेळेला हाही बाजूला राहील. मला मिळणारे फळ हा पण खाईल. असं नको व्हायला. ठीक आहे, मी त्या झाडाखाली जातोय. तू इथेच उभा राहा. तुझं इथे उभं राहणंच माझी ताकद आहे. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. अरे बापरे, किती त्रास होतोय. या झाडावर सगळे चावणारे फळ आहेत का? अरे बापरे. ऐक, अरे पळा रे.